नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी 2025 या चालू महिन्यातील जेवढे काही चालू घडामोडीवरील टॉप प्रश्न बनत असतील ते प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर या व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक पहिला आहे, जानेवारी 2025 या चालू महिन्यापासून कोणत्या राज्यात समान नागरी कायदा लागू होणार आहे? तर जानेवारी या चालू महिन्यापासून उत्तराखंड या राज्यामध्ये समान नागरी कायदा हा लागू होणार आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा ही पार पडली आहे? तर महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक स्पर्धा ही पार पडली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा आहे, भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी ही कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी ही अंजू बॉबी जॉर्ज यांची निवड करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, केंद्राने कोणत्या जिल्ह्यामध्ये देशातील पहिले सेंद्रिय फिश क्लस्टर सुरू केलेले आहे? तर केंद्राने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देशातील पहिले सेंद्रिय फिश क्लस्टर हे सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5 आहे, केंद्र सरकारने महसूल सचिवपदी ही कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर केंद्र सरकारने महसूल सचिवपदी ही तुहिन कांता पांडे यांची नियुक्ती केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच चीनमध्ये कोरोनासारख्या कोणत्या नवीन व्हायरसचा उद्रेक हा झालेला आहे? तर नुकतेच चीनमध्ये कोरोनासारख्या HMPV या व्हायरसचा उद्रेक हा झालेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 7 आहे, जगातील 7ही खंडातील सर्वोच्च उंचाची शिखरे ही सर करणारी सर्वात तरुण महिला ही कोणती बनलेली आहे? तर जगातील 7ही खंडातील सर्वोच्च उंचीची शिखरे सर करणारी सर्वात तरुण महिला या काम्या कार्तिकेयन या ठरलेल्या आहेत आणि यांचं वय आहे 17 वर्ष आणि ह्या कोणत्या देशाच्या आहेत? तर भारत देशाच्या आहेत. पुढचा प्रश्न बघूयात. HMPV व्हायरसचा भारतात पहिला रुग्ण हा कुठे सापडलेला आहे? तर HMPV व्हायरसचा भारतात सर्वात पहिला रुग्ण हा कर्नाटक राज्यामध्ये बंगळूर या ठिकाणी सापडलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 9 आहे, स्पेस डोकिंग एक्सपेरिमेंट म्हणजे स्पेडेक्सचे यशस्वी प्रक्षेपण करणारा भारत हा जगातील कितवा देश ठरलेला आहे? तर स्पेस डोकिंग एक्सपेरिमेंटचे यशस्वी प्रक्षेपण करणारा भारत हा 4थ्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. इस्रोने कोणत्या ठिकाणावरून स्पेडेक्स मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे? तर इस्रोने श्रीहरिकोटा या ठिकाणावरून स्पेडेक्स या मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे आणि हे प्रक्षेपण तमिळनाडू या राज्यामध्ये झालेले आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 11व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, सौर पंप योजनेत कोणत्या राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? तर सौर पंप योजनेत देशात महाराष्ट्र राज्याने हा प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. कोणत्या देशाने जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन बनवलेले आहे? तर चीन या देशाने जगातील सर्वात बुलेट ट्रेन हे बनवलेले आहे आणि या बुलेट ट्रेनचं नाव काय आहे पहा, CR450 असे या बुलेट ट्रेनचं नाव आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न आहे, 53व्या सिनियर राष्ट्रीय पुरुष हँडबॉल चॅम्पियनशिप 2024चे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे? तर 53व्या झालेल्या सिनियर राष्ट्रीय पुरुष हँडबॉल चॅम्पियनशिपमध्ये 2024चे विजेतेपद हे केरळ राज्याने पटकावलेले आहे. पुढचा प्रश्न, ADR संस्थेच्या अहवालानुसार देशात कोणत्या मुख्यमंत्र्याकडे सर्वात कमी मालमत्ता असल्याचं आढळून आलेलं आहे? तर ADR संस्थेच्या अहवालानुसार देशात ममता बॅनर्जी यांच्याकडे या मुख्यमंत्र्यांकडे सर्वात कमी मालमत्ता असल्याचं आढळून आलेलं आहे आणि या ममता बॅनर्जी या ओडिसा राज्याच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे क्रमांक 15 आहे, GDPच्या तुलनेत शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता आहे? तर GDPच्या तुलनेत शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा स्वीडन हा देश पुढे आहे. तर पुढचा प्रश्न बघूयात. महाराष्ट्र राज्य सरकार कोणत्या कालावधीत वाचन संस्कृती उपक्रम राबवण्यात आलेला आहे? तर महाराष्ट्र राज्य सरकारने
वाचन संस्कृती उपक्रम हा 1 ते 15 जानेवारी या दिवशी राबवण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 17व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन हे कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे? तर देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन हे तमिळनाडू राज्यामध्ये करण्यात आलेले आहे आणि हे ग्लास ब्रिजचे उद्घाटन हे कन्याकुमारी या शहरामध्ये करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण ठरलेले आहे? तर ADRच्या म्हणण्यानुसार भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री हे चंद्राबाबू नायडू हे ठरलेले आहेत आणि हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? तर आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 19 आहे, नॅशनल मोटरसायकल ड्रॅग रेसिंग चॅम्पियनशिप 2024चे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे? तर नॅशनल मोटरसायकल ड्रॅग रेसिंग चॅम्पियनशिपचे विजेतेपद हे हेमंत मोदाप्पा यांनी पटकावलेले आहे. पुढचा प्रश्न, वाव थराद नावाचा नवीन जिल्हा कोणत्या राज्यात होणार आहे? नव्याने सुरुवात होणार आहे. तर वाव थराद नावाचा नवीन जिल्हा हा गुजरात राज्यामध्ये नव्याने सुरू होणार आहे. तर मला सांगा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नव्याने सुरू करण्यात आलेला जिल्हा कोणता आहे? हा 21व्या क्रमांकाचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. नुकतेच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे? तर नुकतेच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी एकूण 4 खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये पहिले खेळाडू आहेत मनू भाकर यांना नेमबाजी या खेळासाठी देण्यात आलेला आहे. दुसरे खेळाडू आहेत D. गुकेश यांना बुद्धिबळपटू म्हणून हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तिसरे खेळाडू आहेत हरमनप्रीत सिंग यांना हॉकी खेळाबद्दल देण्यात आलेला आहे आणि चौथे खेळाडू आहेत प्रवीण कुमार यांना उंच उडी या खेळासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. आता प्रश्न क्रमांक 22 आहे, नुकतेच अर्जुन पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे? तर नुकतेच अर्जुन पुरस्कारासाठी ही 32 खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे आणि या 32 खेळाडूंची PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये देतो आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की फॉलो करा. तर मित्रांनो, याच्यावर आधारित आपण एक व्हिडिओ देखील बनवलेला आहे, तो इथे दिसत असेल तुम्हाला. तर तो व्हिडिओ तुम्ही हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तो व्हिडिओ डिटेलिंगमध्ये बघा. तर पुढचा प्रश्न आहे, संतोष ट्रॉफी 2024 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे? तर संतोष ट्रॉफी 2024च्या या फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद हे गुजरात राज्याने पटकावलेले आहे. पुढचा प्रश्न बघूया. या क्रमांकाचा प्रश्न आहे, UIDAIच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारीपदी ही कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर UIDAIच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारीपदी ही भुवनेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, डिसेंबर महिन्यात देशाचे GST कर संकलन किती लाखावर पोचले आहे? तर डिसेंबर महिन्यात देशाचे GST कर संकलन हे 1,77,00,000 कोटीवर पोचलेले आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 26व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे नवीन कृषी सचिवपदी ही कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर महाराष्ट्र राज्याच्या कृषी सचिवपदी ही विकास रस्तोगी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, 15 जानेवारी 2025 रोजी कोणती युद्धनौका ही भारतीय नौदलात दाखल होणार आहे? तर 15 जानेवारी 2025 या दिवशी नीलगिरी या नावाची युद्धनौका ही भारतीय नौदलात ही नव्याने दाखल होणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. आता प्रश्न क्रमांक 28 आहे, देशातील पहिला काचेचा पूल हा कोठे उभारण्यात आलेला आहे? तर हा प्रश्न अगोदरसुद्धा झालेला आहे. देशातील पहिला काचेचा पूल हा कन्याकुमारी या शहरात उभारण्यात आलेला आहे आणि तो आहे तमिळनाडू राज्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे, भारतातील तिसरे आणि राज्यातील पहिले आदिवासी विद्यापीठ लवकरच कोठे स्थापन होणार आहे? तर भारतातील तिसरे आणि राज्यातील पहिले आदिवासी विद्यापीठ हे नाशिक जिल्ह्यामध्ये स्थापन होणार आहे. तर मला सांगा, नाशिक जिल्ह्यामध्ये नव्याने
आदिवासी विद्यापीठ हे कोणते नाव असणार आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचं आहे. पुढचा प्रश्न बघूयात. आहे 37व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने कोणते पदक पटकावलेले आहे? तर 37व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने हे कांस्य पदक जिंकलेले आहे, म्हणजेच ब्राँझ पदक हे जिंकलेले आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठी कमाई करणारी विमान कंपनी कोणती ठरलेली आहे? तर जगातील सर्वात मोठी कमाई करणारी ही डेल्टा एअरलाइन्स ही कंपनी ठरलेली आहे. पुढचा प्रश्न बघूयात. आता 32व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? तर 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दिल्ली या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. तर पुढचा प्रश्न आहे, देशात थेट विदेशी गुंतवणुकीत अव्वल स्थान ठरलेले राज्य कोणते आहे? तर देशात थेट विदेशी गुंतवणुकीत अव्वल स्थान पटकावलेले राज्य आहे आपले महाराष्ट्र राज्य. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 34 आहे, भारतातील पहिली कोस्टलाईन वेडर्स पक्षी गणना ही कोठे होणार आहे? तर भारतातील पहिली कोस्टलाईन वेडर्स पक्षी गणना ही गुजरात राज्यामध्ये होणार आहे. तर पुढचा प्रश्न आहे, कोणते वर्ष आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष ठरलेले आहे? तर 2024 हे वर्ष हे आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष ठरलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 36 आहे, यंदाची बॉर्डर गावस्कर चषक 2024ची स्पर्धा ही कोणत्या देशाने जिंकलेली आहे? तर यंदाची बॉर्डर गावस्कर चषक स्पर्धा ही ऑस्ट्रेलिया या देशाने जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न, भारताचे पोलंडमधील पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर भारताचे पोलंड देशातील नवीन राजदूत म्हणून जयंत एन खोब्रागडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 38व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, नुकतेच महाराष्ट्रात HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण हा कोठे आढळलेला आहे? तर नुकतेच महाराष्ट्रामध्ये HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण हा नागपूर या ठिकाणी सापडलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र केसरी 2025 ही स्पर्धा यावर्षी कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर महाराष्ट्र केसरी ही 2025ची ही स्पर्धा ही अहिल्यानगर या ठिकाणी होणार आहे, म्हणजेच अहमदनगर या ठिकाणी होणार आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 40 आहे, इंटरपोलच्या धर्तीवर गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी भारताने कोणते नवीन पोर्टल सुरू केलेले आहे? तर इंटरपोलच्या धर्तीवर गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी भारताने भारतपोल हे नवीन पोर्टल सुरू केलेले आहे आणि या पोर्टलचे उद्घाटन हे सर्वप्रथम अमित शहा यांनी केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी ही कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी ही बहादूर सिंग सागू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 42 आहे, जगातील सर्वाधिक खाद्यतेल वापरकर्ता देश म्हणून कोणता देश हा समोर आलेला आहे? तर जगातील सर्वाधिक खाद्यतेल वापरकर्ता देश म्हणून आपला भारत देश समोर आलेला आहे. पुढचा प्रश्न, मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये भारत जगात कितव्या स्थानी आहे? तर मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये भारत हा जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे. तसेच सर्वप्रथम क्रमांकावर आहे, पहिल्या क्रमांकावर चीन हा देश आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 44 आहे, जानेवारी 2025 म्हणजे या महिन्यामध्ये कोणता देश हा अधिकृतपणे ब्रिक्समध्ये पूर्ण सदस्य म्हणून सामील करणार आहे? तर जानेवारी महिन्यात इंडोनेशिया हा देश अधिकृतपणे ब्रिक्समध्ये सदस्य म्हणून सामील झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषा देशातील कितवी अभिजात भाषा ही ठरलेली आहे? तर मराठी भाषा ही देशातील 7व्या क्रमांकाची अभिजात भाषा ही ठरलेली आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 46 आहे, सर्वाधिक महिला शिक्षकांचे प्रमाण असणारे राज्य कोणते आहे? तर सर्वाधिक महिला शिक्षकांचे प्रमाण असणारे राज्य आहे केरळ राज्य असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणते रेल्वे स्टेशन हे सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन म्हणून ओळखले जाणार आहे? तर भारतातील नवी दिल्ली हे रेल्वे स्टेशन हे सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन म्हणून ओळखले जाणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 48 आहे,
ग्लोबल पॉवर सिटी इंडेक्समध्ये कोणते शहर हे अव्वल स्थानी आहे? तर ग्लोबल पॉवर सिटी इंडेक्समध्ये लंडन हे शहर अव्वल स्थानी आहे. पुढचा प्रश्न आहे, मध्य प्रदेश सरकारने पार्थ योजना ही कोठून सुरू केलेली आहे? तर मध्य प्रदेश सरकारने पार्थ योजना ही नवी दिल्ली या ठिकाणापासून सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 50 आहे, महिलांसाठी भारतातील पहिल्या फिरते स्नानगृह हे कोठून सुरू करण्यात आलेले आहे? तर महिलांसाठी भारतातील पहिले फिरते स्नानगृह हे कांदिवली या ठिकाणापासून सुरू करण्यात आलेले आहे. आणि हे ठिकाण कोणते आहे, कुठे आहे? तर मुंबई या शहरामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. तर आता बघूयात जानेवारी महिन्यातील महत्त्वाचे काय दिवस. तर 1 जानेवारी या दिवशी असतो DRDO स्थापना दिवस. 2 जानेवारी या दिवशी असतो महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारी या दिवशी सावित्रीबाई फुले जयंती असते, याला बालिका दिवस देखील आपण म्हणतो. तर 4 जानेवारी या दिवशी असतो जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारी या दिवशी असतो राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारी या दिवशी असतो बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस, याला आपण पत्रकार दिवस असे देखील म्हणतो. तसेच 9 जानेवारी या दिवशी असतो प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी या दिवशी असतो जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारी या दिवशी असतो राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस. 11 ते 17 जानेवारी या दरम्यान असतो रस्ता सुरक्षा सप्ताह दिवस. 12 जानेवारी या दिवशी असतो राष्ट्रीय युवा दिन, म्हणजेच स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ महासाहेबांचा जन्म. 15 जानेवारी या दिवशी असतो भारतीय सैन्य दिन. 16 जानेवारी या दिवशी असतो छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस. 23 जानेवारी या दिवशी असतो नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. 24 जानेवारी या दिवशी असतो राष्ट्रीय बालिका दिन म्हणून आपण साजरा करतो. 25 जानेवारी या दिवशी असतो राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस. 26 जानेवारी या दिवशी असते प्रजासत्ताक दिवस आणि या वर्षीचा 76वा प्रजासत्ताक दिवस म्हणून आपण साजरा करणार आहोत. तर आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस. 28 जानेवारी या दिवशी असतो लाला लजपतराय यांची जयंती. मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे की रामभाऊ अड्डा या नावाने व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल हे 2 ग्रुप आपण नव्याने सुरू केलेले आहेत. कारण आपल्या यूट्यूब चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट आणि दररोज चालू घडामोडीचे प्रश्न तसेच PDF ही तुम्हाला लवकरात लवकर मिळावी यासाठी व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून या दोन्ही ग्रुप्सला तुम्ही मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तसेच तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. आणि उद्या 7 वाजता कोणत्या टॉपिकचे तुम्हाला व्हिडिओ पाहिजे हे देखील कमेंट बॉक्समध्ये टाईप करून कमेंट करा.